झी 24 तास, एक पाऊल पुढे. तर अजित पवारांनी कराडमध्ये यशवंतराव चव्हाणांच्या समाधीसमोर हे आत्मक्लेश आंदोलन करून असभ्य आणि वादग्रस्त वक्तव्याबद्दल प्रायश्चित्त करून घेतलं. एरवी आपल्या टगेगिरीची अगदी जाहीर कबुली देणाऱ्या दादांमध्ये आत्मक्लेशानंतर खरंच बदल घडेल का याची चर्चा या निमित्तानं सुरू झाली आहे. त्यालाही माहिती की आपण असं केलं की टीव्ही वाला आपला चेहरा दाखवणार, तुला सगळे बसलेले दिसणार नाही, ती उठला की तेवढं तीच दाखवायचं दिसेल आणि अख्ख्या महाराष्ट्रात दाखव बघा कसे लोक बोलत होते. अरे तुम्हाला तर बंदच केलं पाहिजे. मला तर वाटतं खऱ्या बातम्या द्यायला शिका, नाहीतर कधीतरी तुमच्यावरही गांडात तरी. माझा हेतू काही नाही, माझ्या मनाला वाटलं म्हणून मी केलेलं आहे आत्मशुद्धीचं. मी कुठला राजकीय स्वार्थाकरता किंवा काही केलं नाही. तसं जर करायचं असतं तर मी आधीच प्रेस कॉन्फरन्स घेतली असती, सगळ्याला सांगितलं असतं. तसलं काहीच मला करायचं नाही. माझ्या स्वतःच्या मला कुठंतरी ते मन हे होत होतं. गेल्या दोन वर्षात टगेगिरीमुळे गाजत असलेल्या अजित पवारांची ही दोन रूपं. एक राजकारणातल्या टगेगिरीची खुलेआम कबुली देणारे अजितदादा आणि दुसरे बेताल वक्तव्यावरती प्रायश्चित्त घेणारे अजित पवार. शरद पवारांच्या राजकारणाचा वारसा सांगणाऱ्या अजित पवारांमध्ये गेल्या 2 वर्षात झालेला हा बदल. सलग 13 वर्ष सत्तेत असलेल्या अजित पवारांचं राजकारण राज्यात चांगलं स्थिरावलंय. राज्यभरात त्यांना मानणारे कार्यकर्ते आणि नेते आहेत. आजचं राजकारण टग्यांचं राजकारण असून आपणही त्यातलाच एक टगा आहे असं जाहीर वक्तव्य त्यांनी केल्यानंतर वादळ उठलं होतं. त्यानंतरही मीडियावर दंडुके उगारा या त्यांच्या वक्तव्यातही वाद झाला होता. तेव्हा अजितदादांच्या राजकारणाची दिशा स्पष्ट झाली होती. त्यातच आता पाणी सोडण्याच्या मागणीवर त्यांनी ज्या असभ्य भाषेत दुष्काळग्रस्तांची थट्टा केली त्यावरून ते पुरते अडचणीत आले. बेधडक राजकारण करणाऱ्या दादांना या प्रकरणानंतर मोठा धडा मिळाला. राज्यातील जनतेची सपशेल माफी मागावी लागली. हा सगळा प्रकार त्यांच्या इतका जिव्हारी लागला की थेट यशवंतराव चव्हाणांच्या समाधीसमोर त्यांनी दिवसभराचं आत्मक्लेश आंदोलन केलं. टगेगिरी ते गांधीगिरीपर्यंतचा हा बदल खरंच त्यांना झालेली उपरती आहे. अजित पवारांना फार नव्यानं सुरुवात करावी लागेल. ती तयारी झाल्यावर हळूहळू विश्वास बसेल. त्यांनी एक दिवस बसले म्हणून विश्वासही बसत नाही आणि विरोधी पक्षांनी राजीनामा मागितला म्हणून त्यांचा पक्ष त्यांचा राजीनामा घेईल असंही नाही. अशा एका अवस्थेमध्ये हे चालू आहे. सुबुद्धी सुचो अशी त्यांना माझी शुभेच्छा आहे. आणि एकदा नव्हे त्यांनी पत्रकारांच्यावर अशाच प्रकारचे उद्गार काढले. एकदा नव्हे तर 3दा त्यांना यापूर्वी माफी मागावी लागलेली आहे. आणि आता त्यांच्यासाठी यशवंतराव चव्हाणांचे मानसपुत्र आणि यशवंतरावांचा सांस्कृतिक वारसा चालवणारे शरद पवार यांनाही माफी मागावी लागली, हे जास्त वाईट आहे. खरं तर अजित पवारांची महत्वाकांक्षा आहे मुख्यमंत्री बनण्याची आणि ती असण्यात गैर काहीच नाही. एरवी कामात तत्पर आणि रोखठोक अशी ख्याती मिळवलेल्या अजितदादांनी आपल्या वक्तव्यांनी स्वतःचं मोठं नुकसान करून घेतलं. आता पश्चात्ताप म्हणून टगेगिरी सोडून गांधीगिरीचा मार्ग अवलंबला. या मार्गावरून जाणं त्यांना किती जमेल हे येत्या काळात स्पष्ट होईलच. झी 24 ताससाठी बीडहून लक्ष्मीकांत रुईकरसह नितीन पाटोळे, पुणे. तर आज अजित पवारांनी आत्मक्लेश करून घेतला यशवंतराव चव्हाणांच्या समाधीला. ते आज दिवसभर बसले आणि त्यांनी आत्मक्लेश करून घेतला. आपण या सगळ्यावरती चर्चा करणार आहोत. माझ्यासोबत चर्चेसाठी स्टुडिओमध्ये आहेत माधव भंडारी, भाजपचे प्रवक्ते आहेत. भंडारी सर, स्वागत तुमचं. चर्चेला आला तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये, त्याबद्दल. माझ्यासोबत आहेत प्रभाकर देशमुख. प्रभाकर देशमुख, तुमचं देखील स्वागत. प्रभाकर देशमुख आंदोलन करतायत आझाद मैदानात. गेले 2 महिने होणे अधिक काळ ते आंदोलन करतात आणि याच प्रभाकर देशमुखांच्यावर त्यांनी वक्तव्य केलं आणि दादा वादामध्ये सापडले. पुण्याच्या स्टुडिओमध्ये अंकुश काकडे आहेत, राष्ट्रवादीचे प्रवक्ते. अंकुशराव, तुमचं देखील स्वागत त्या चर्चेमध्ये. माकपचे नेते अजित अभ्यंकर सर माझ्याबरोबर आहेत. अभ्यंकर सर, तुमचं देखील स्वागत. आपण टगेगिरी ते गांधीगिरी अशी सविस्तर चर्चा करणार आहोत, पण सर्वप्रथम अजित सर, मी तुमच्याकडे येतो. आत्मक्लेश म्हणजे काय? आत्मक्लेश म्हणजे ज्या वेळेला नैतिक पातळीवरती, म्हणजे महात्मा गांधींच्या सर्व राजकीय प्रवासामध्ये त्यांनी ज्या पद्धतीनं स्वातंत्र्य लढ्याचं संघटन केलं आणि ज्या नैतिकतेच्या पातळीवरती आपला सर्व लढा नेऊन ठेवला, त्या महात्मा गांधींनी असं सांगितलं होतं की माझा मार्ग, लढ्याचा मार्ग हा एक सत्याचा शोध आहे आणि स्वातंत्र्याची लढाई हा सुद्धा एक सत्याचा शोध आहे. या नैतिक उंचीवरती त्यांनी सर्व लढाई जेव्हा नेऊन ठेवली त्यावेळेला त्यांनी असं सांगितलं की ज्या वेळेला एखादी गोष्ट, एखादी घटना, एखादा निर्णय हा ज्या वेळेला केला जातो, एखादी घटना होते, त्यावेळेला मी माझ्या स्वतःच्या निर्णयाबद्दल, माझ्या स्वतःच्या कृतीबद्दल जर मी असमाधानी असेन
तर आणि ते मला मनातून पटलेलं असेल आणि त्याच्याबद्दलचं पूर्ण प्रायश्चित्त आणि पूर्ण सुधारणा करण्याची माझी पूर्ण नैतिक त्याच्या टोकापर्यंत जाण्याची तयारी असेल, अशा प्रामाणिक माणसानं अशा प्रामाणिक भूमिकेतून हत्यार म्हणून नव्हे तर आत्मक्लेशाची भूमिका घ्यावी, की ज्यामधून एकतर मी माझ्या चुकांपासून चुकीन आणि दुसऱ्याची जरी चूक झालेली असेल तरी सुद्धा मी आत्मक्लेश करून घेईन, की ज्याच्यामुळे या क्लेशाच्या माझ्या तयारीमुळे त्याचं मत परिवर्तन होऊ शकेल, अशी त्याला एक दुसरी बाजू आहे. एवढा त्याचा एक ऐतिहासिक अर्थ आहे. परंतु आता शब्द समान वापरला म्हणजे एखादं हत्यार एखाद्या रस्त्यावरचं पडलेलं कोणी उचललं म्हणजे तो काय त्या हत्याराचा योग्य प्रकारचा धनी होतो असं नाही. जेव्हा त्याचा हत्यार म्हणून उपयोग केला जातो तेव्हा आत्मक्लेश म्हणजे दादांनी हत्यार म्हणून आत्मक्लेशाचा वापर केला असं थेट म्हणायचं का आपल्याला? अगदी थेटपणे म्हणायचं आहे. कारण हे आत्मक्लेश हे ज्या वेळेला इतके दिवस याची चर्चा चालू आहे ते बोलल्यानंतरच माणसाला वाटलं पाहिजे की मी काय बोलून बसलो. जर ज्याला प्रामाणिकपणाने खरोखर वाटतं त्याच्याबद्दल मी बोलतोय. आणि त्याच्यानंतर अशी व्यक्ती ही अक्षरशः स्वतःच्या पश्चात्तापाच्या अग्नीमध्ये स्वतः जळून जाईल इतकं भयानक प्रकारचं ते वक्तव्य होतं. ते झाल्यानंतर इतके ढोल पिटले गेल्यानंतर मग त्याच्यानंतर ही काका सगळा ढोल वाढवला गेला. त्याच्यानंतर मग कुठेतरी एक अल्पसा हुंकार आला. माझ्या मते हे एक हत्यार आहे, हे एक साधन आहे आणि साध्यासाठी तिसऱ्या साध्यासाठी गांधीजींच्या सुद्धा मार्गाचा जेव्हा साधन म्हणून उपयोग केला जातो तेव्हा माझ्या मते एक आणखीनच वेदना याच्यामधून होते. ती आज निश्चितपणाने झाली. निश्चित अंकुशराव, दादांना जे साध्य करायचंय त्या साध्यासाठी आत्मक्लेश हत्यार म्हणून वापरला असं म्हणतायत अजित अभ्यंकर, काय सांगाल? अजित अभ्यंकर असतील किंवा माधव भंडारी असतील यांच्याकडनं याच्यापेक्षा दुसऱ्या विधानांची अपेक्षा नाही आहे. आज दादांनी गेल्या शनिवारी इंदापूरच्या सभेमध्ये त्यांच्याकडनं नकळत झालेल्या चुकीच्या बाबतीमध्ये त्यांनी त्याही सभेमध्ये ताबडतोब सांगितलं की मी हे विनोदानी बोललेलो आहे. परंतु त्यानंतर देखील माध्यमांनी आणि काही विरोधी पक्षांनी त्यांच्यावरती टीका केल्यानंतर दुसऱ्या दिवशी लगेच सकाळी त्यांनी पत्रक काढून झालेल्या घटनेच्या बद्दल मनापासून माफी मागितली. केवळ माफी मागून ते थांबले नाहीत तर सोमवारी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहामध्ये त्यांनी महाराष्ट्रातील जनतेची झालेल्या चुकीच्या घटनेबद्दल माफी मागितली. माध्यमांसमोर येऊन देखील त्यांनी संपूर्ण महाराष्ट्राची माफी मागितलेली आहे. त्यामुळे जर का त्यांना माफी मागायची नसती किंवा जर का त्यांचं ते ढोंग असतं तर त्यांनी या गोष्टी केल्याच नसत्या. आपण एक गोष्ट लक्षात घ्या की अजितदादांचा स्वभाव तुम्ही असेल, अजित अभ्यंकर असतील, माधव भंडारी असतील किंवा माध्यमांनी देखील पाहिलेला आहे. ज्यावेळेला एखादी गोष्ट त्यांच्याकडनं बोलली जाते किंवा एखादी कृती केली जाते तर ती कदाचित चुकीची जरी कृती असली तरी त्या कृतीपासून किंवा त्या शब्दांपासून ते पाठीमागे हटत नाहीत. मग त्याचे काय परिणाम होतील याचा देखील ते विचार करत नाहीत. परंतु ह्या सभेमध्ये घडलेली घटना ही दुर्दैवी घटना आहे. यात नकळत झालेली घटना आहे आणि ती व्हायला नको होती असं मनापासून त्यांना वाटलं आणि म्हणून त्यांनी त्या ठिकाणी जनतेची माफी मागितली. त्याच्यानंतर 5-6 दिवसामध्ये विधानसभेमध्ये विधान परिषदेमध्ये विरोधकांनी कामकाज होऊ दिलं नाही. केवळ हाच एक मुद्दा हातामध्ये धरला. ज्या दुष्काळाच्या वरदून हे सगळं वादळ निर्माण झालं त्या दुष्काळाच्या संदर्भात विरोधकांना सभागृहामध्ये चर्चा करण्यामध्ये रस नाही. केवळ दादांचा राजीनामा मागणं, राजकीय भांडवल करणं याच्या पलीकडे त्याला काही अर्थ आहे असं मी मानत नाही. आणि त्यानंतरच्या कालखंडामध्ये काल पवारसाहेबांनी सांगितल्यानंतर शेवटी माणसाला वाटतं की माझ्याकडनं चुका झाल्यात. आपण पाहिलं असेल की गेल्या 6-7 दिवसामध्ये अजितदादा अतिशय अस्वस्थ आहे. त्यांच्यावरती एक प्रकारचा मानसिक त्राण आहे आणि तो त्राण असल्यामुळे त्यांना असं कुठे वाटलं की ज्या चव्हाण साहेबांनी या महाराष्ट्राचं नेतृत्व केलं, सुसंस्कृत नेता म्हणून आपण त्यांच्याकडे पाहतो, जर त्यांच्या समाधीस्थळी प्रीती संगमावरती जाऊन मी जर माझे काही तास व्यतीत केले आणि थोडंसं आत्मचिंतन किंवा आत्मक्लेश केला तर त्याच्यामध्ये गैर काय? आता लोक त्याला टगेगिरी ते गांधीगिरी म्हणतील, कुणी काही म्हणतील, पण मला वाटतं त्यांचा हेतू या आजच्या आत्मक्लेशामध्ये स्वच्छ आणि प्रामाणिक आहे. नाही, स्वच्छ हेतू असं तुम्ही म्हणताय. माधव भंडारी, मी तुमच्याकडे येतो. कसं आहे, अंकुशरावने आता बोलताना सांगितलं की दादांची गोष्ट चुकीची असली तरी ते त्यापासून मागे हटत नाही. आपण त्यांना विचारलं होतं की त्यांना जे हवंय ते साध्य करण्यासाठी आत्मक्लेशाचा हत्यार म्हणून ते वापर करतायत का? काय सांगाल? कसं आहे, अंकुश दादा हे राष्ट्रवादी काँग्रेसमधला एक दुर्मिळ सभ्य चेहरा आहे, सभ्य व्यक्तिमत्व आहे. आणि पण मी तोंड उघडण्यापूर्वीच मी काय बोलणार आहे हे त्यांनी माझ्यावरती लादून टाकलं. आता ठीक आहे, त्यांची तशीच इच्छा आहे तर मी काय करू.
पण एक गोष्ट नक्की आहे की अजित अभ्यंकरने जे सांगितलं, झी 24 तास एक पाऊल पुढे.